नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची वेळ आणि तारीख जाहीर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ. आणि मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 5वा हप्ता देखील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा झालेला आहे आणि 6वा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 91,45,000 शेतकऱ्यांना मिळालेला आहे. आता शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी राज्य सरकार वेगवेगळ्या ज्या योजनेद्वारे मदत करत आहेत आणि या आर्थिक सहाय्यामुळे शेतकऱ्यांना जे त्यांच्या शेतीशी संबंधित खर्च भागवता येतात आणि आर्थिक जे फायदेशीर होण्यास सुद्धा मदत होत असते निश्चित मित्रांनो. आणि फायदेशीर ही योजना आहे आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकरी बांधवांना जे आहे तो 5 हप्ते देण्यात आले, 6वा हप्ता थेट वितरित करण्यात येणार आहे. तर निश्चित मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून ही राबवली जाणारी योजना आहे आणि या योजनेच्या आतापर्यंत सर्वांना माहिती आहे की 5 हप्ते देण्यात आले, 6वा हप्ता थेट वितरित केला जाणार आहे. तर निश्चित मित्रांनो, आता या 6व्या हप्त्या संदर्भात तुम्हाला जर स्टेटस काढायचा असेल तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती आहे तर अधिकृत वेबसाईट ही देण्यात आलेली आहे. अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो. भेट दिल्याच्या नंतर नो युअर स्टेटसवर क्लिक करू शकता आणि तुम्हाला पीएम किसान योजनेचं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला लागतो, ते रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही घेऊ शकता. घेतल्याच्या नंतर सविस्तर माहिती त्या स्टेटसवरती तुम्हाला दिसून जाईल आणि ते स्टेटस जे आहे ते स्टेटस तुम्ही काढू शकता. आता तुम्हाला मित्रांनो स्टेटस काढण्यासाठी सुरुवातीस तुम्हाला मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर सविस्तर माहिती तुम्हाला जे रजिस्ट्रेशन नंबर आहे त्या मोबाईल नंबर जो लिंक आहे रजिस्ट्रेशन करते वेळेस मोबाईल नंबर जो दिलता पीएम किसान योजनेशी संलग्न होता त्याच्यावर एक OTP येईल. ते OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला सविस्तर माहिती जी आहे ती तुमच्या स्टेटसवरती दिसेल आणि स्टेटस पाहून तुम्ही कोणत्या बँकेमध्ये हप्ता चालला हे तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद.